तुमच्या फॅमिलीचा तुमच्यावर असलेला विश्वास हा तुम्हाला शेवटपर्यंत तुमची हिंमत ढासळू देत नाही. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. माझ्या आनंददायी प्रवास याचा एपिसोड नंबर 6 आणि हा 6वा एपिसोड आहे. यामध्ये नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण माझ्या दोन्ही फॅमिलीने मला इतका छान सपोर्ट केला, त्यामुळे आज मी कदाचित इथपर्यंत आहे. थोडंसं आधी रुटीन शेअर करते. तर हा आहे आपला मधुबाला कटिंगचा ब्लाऊज. सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे मधुबाला. तर हा मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहे आपल्या जोंधळे क्रिएशन. त्यानंतर हा व्हिडिओ खरंच व्लॉग जुना आहे, अधिक महिन्यातला, कारण आज मी आणि मम्मी आम्ही दोघीजणी शॉपिंगला गेलो होतो. कारण बऱ्याचदा मी आणि मम्मी आम्ही दोघी शॉपिंगला जात असतो, कारण आमच्या दोघींची चॉईस म्हणा किंवा मम्मीला पण बऱ्याचदा माझ्या चॉईसच्या साड्या आवडतात. तर अधिक महिन्यामध्ये मम्मी मला आणि मी मम्मीला अशा दोघींनी सेम साड्या घेतल्या, माहेश्वरी, ज्या सेमी माहेश्वरी आहे कॉटनमधल्या. तर ही जी ग्रीन कलरची थोडीशी साडी दिसते, शेवाळी कलर आहे. ॲक्च्युली तो कलरच वेगळा आहे, पण मला आवडला आणि त्याचा कॉन्ट्रास्ट आहे ना पिंक कलरचा आहे. तर ती साडी माझी आहे आणि ही अंजिरी कलरची साडी ही मम्मीची आहे. मम्मीला असं युनिक कलर मी तिला म्हटले घे, जेणेकरून दोन्हीचे जे पीस आहेत ते जे आहेत ते गुलाबी कलरचेच आहेत. म्हणून म्हटलं माझी साडी कधीतरी मम्मीला वेअर करता येईल आणि मम्मीची साडी कधीतरी मला वेअर करता येईल, कारण आमच्या दोघींचे ब्लाऊज बऱ्याचदा मॅच नाही होत. तर मम्मीच्या ब्लाऊजचे गळे वगैरे खूप छोटे असतात, त्यामुळे सो मग मी घेतानाच असा विचार केला की तिची पण साडी मला कधीतरी कुठल्या तरी फंक्शनला नेसता येईल अशा हिशोबाने. सो तुम्ही नक्की सांगा मला की दोन्हीपैकी कुठली जास्त साडी माझ्यावरती खुलून दिसती आहे. तर ह्या आहेत ह्या 2 साड्या. त्यानंतर मम्मीला डेली वेअरच्या पण 2 साड्या घेतलेल्या आहेत. आजी कसं आहे? अयो 4 साड्या घेतल्या का? बघा तू क्यू यातल्या 3 साड्या मम्मीच्या आहेत आणि एकच साडी माझी. 3 साड्या आहेत आजीच्या? 3 साड्या घेतल्या एवढ्या आजीला? आवडल्या की घ्यायच्या. मग मी लास्ट साडी कधी घेतली माहिती का? फिरतो कशाला आहे? शुभमच्या लग्नात. तर ही एक आहे, तिला डेली वेअरची साडी घेतलेली आणि अजून एक गुलाबी कलरची साडी आहे. ते दोन्ही साड्या छान दिसत होत्या. त्यानंतर आम्ही आमच्यासोबत आज छोटी मंडळी पण होती, कारण त्यांना पण एक छोटीशी ट्रिप, त्यांना मॉलमध्ये वगैरे जायला खूप आवडतं. तर ह्या साड्या ज्या घेतलेल्या आहेत मी ऑनलाईन नाही घेतलेल्या आहेत, आम्ही ऑफलाईन घेतलो. मी ॲक्च्युली तिथे गेल्यानंतर व्हिडिओ शूट करायला विसरले. ॲक्च्युली के मार्केटच्या गलाणीमध्ये ह्या 4च्या 4 साड्या घेतलेल्या आहेत, कारण बऱ्याचदा तुम्ही जर पाहिलं असेल की मागच्या 4-5 वर्षापासून मी तिथेच साड्या घेते आणि मला तिथल्याच साड्या आवडतात, कारण तिथे रेग्युलरली व्हरायटी चेंज होत असते आणि मला जशा हव्या तशा तिथं मिळतात मोस्ट ऑफ दी टाईम. सो मग तिथेच साड्या घेतलेल्या आहेत. तर माहेश्वरी जी आहे ती 1000 रुपयाला मिळालेली आहे आणि दुसऱ्याच्या साड्या त्या 700-800 रुपयाच्या आहेत. मे बी आमचं बिल तिथं 4500 काहीतरी समथिंग झालं. तर येताना आम्ही समोसे आणले होते, तर मुलं इथे छान समोसे एन्जॉय करत होती, मस्ती मजा हे चालूच होतं. त्यानंतर आज दुपारनंतर मी हा एक ब्लाऊज जो आहे तो क्लास होता माझा ॲक्च्युली बेसिक ब्लाऊजचा. त्या बेसिक ब्लाऊजमध्ये कटोरी ब्लाऊज मी हा शिकवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये स्टुडंटला प्रॉपर फिनिशिंग कसं यायला पाहिजे, त्यानंतर अजून बऱ्याच टेक्निक्स असतात त्या कशा यायला पाहिजेत, कटोरीचं परफेक्ट माप कसं घेतलं गेलं पाहिजे, असं कटिंग आणि स्टिचिंगच्या खूप साऱ्या टिप्स इथे दिल्या जातात. क्लास झाल्यानंतर मला एक अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता की जो मी शिवायला इथे घेतलेला आहे आणि नरेंद्र उद्याच्या पार्सलची पॅकिंग करतायत, जेणेकरून सकाळी सकाळी लवकर ऑफिसला जाताना ते टाकू शकतील, कारण बऱ्याचदा ऑफिसला जायला मग त्यांना माझ्या पार्सलमुळे लेट होतं. त्यामुळे ते म्हटले की मी आजच ह्या गोष्टींचं प्लॅनिंग करून ठेवतो. तर आज मला हा दुपारपर्यंत ब्लाऊज द्यायचा होता. आम्ही सकाळी गेलो होतो, कारण मग सकाळी गर्दी नसते मार्केटमध्ये वगैरे. तर फॉल पिको पण मलाच करायचं होतं, तर आधी साडीला मी फॉल लावून घेतलं आणि त्यानंतर ब्लाऊज स्टिच करायला बसले. सो आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, जशी सुरुवातीला म्हणाले की फॅमिली आपल्यासोबत असल्यानंतर आपल्याला त्या गोष्टींचा नेहमीच फायदा होतो. ॲटलिस्ट फिजिकली तरी आपली फॅमिली आपल्यासोबत पाहिजे. जसं की जेव्हा पण खूप जणांनी मला टोमणे दिले होते की तू लव्ह मॅरेज केलं, म्हणजे नातेवाईक, आणि हे बोलणारे 4च लोक असतात आणि आपण जर त्यांचा विचार करत बसलो ना तर आयुष्यात आपण कधीच सक्सेसफुल होऊ नाही शकत. तसंच मी तुम्हाला म्हणते की मी माझ्या माहेरच्या फॅमिलीकडून इन्स्पायर घेत गेले. मी असा विचार केला की ठीक आहे ना, लोक हे म्हणतात ना की तुमचं लव्ह मॅरेज सक्सेस होणार नाही, तर आपण ते करून दाखवायचं. आम्ही दोघांनी जिद्दीनं एकमेकांना सपोर्ट करून आम्ही आमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच
असं नाही होणार की प्रत्येक वेळेसच तुम्ही प्रगती करत असाल तर तुम्हाला त्या गोष्टींचं मोटिवेशनच मिळेल. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला त्याच गोष्टीमध्ये खचवणारी खूप लोकं मिळतात, खूप लोकं असतात. आमच्याही आयुष्यात आली अशी बरीच लोकं आली की ज्यांनी आम्हाला आमची प्रॉपरली लायकी दाखवली की तुम्ही नाही आयुष्यात काहीच करू शकत नाही. पण आम्ही त्या गोष्टींचा विचार न करता आम्ही फक्त समोरचा फोकस केला की आम्हाला पुढे जायचं आहे आणि आम्हाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की आयुष्यामध्ये आम्ही जो निर्णय घेतला आहे तो आमचा कधीच चुकणार नाही आणि चुकूही देणार नाही आम्ही. ह्या हिशोबाने ह्या मतावर आम्ही दोघंही ठाम होतो आणि माझ्या माहेरच्या फॅमिलीचा पण मला सपोर्ट झाला आणि सासरच्या फॅमिलीचा पण सपोर्ट झाला. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला म्हटले होते की मी एक क्लास केला होता ज्यामधून मी काम करायला सुरुवात केली. मी सुरुवातीला माझे, मम्मीचे, वहिनीचे असे बरेच ब्लाऊज शिवले ज्यामध्ये मला खूप प्रॉब्लेम्स येत होते. काही वेळेस मुंडाच चुकत होता, काही वेळेस शोल्डरच उतरायचे, काही वेळेस ब्लाऊज फिटिंगलाच बसायचा नाही. माझी प्रचंड चिडचिड व्हायची कारण ब्लाऊज शिकणं ही एक कला आहे आणि ती मापाप्रमाणे जर जमली ना तर आयुष्यात तुम्ही कधीच मागे पडणार नाही. आणि ही गोष्ट मी शिकण्याचा प्रयत्न करत होती कारण मला काहीतरी करायचं होतं आयुष्यामध्ये आणि एक माझं उत्पादनाचं साधन मला चालू करायचंच होतं, सुरू करायचंच होतं आणि त्यातून माझी ओळख पण मला झाली पाहिजे होती असं माझ्या डोक्यामध्ये फिक्स होतं. मग मी काय केलं, एक टेक्निक वापरली. जसं की मी जिथे राहत होते तिथे चौकामध्ये एक टेलर होते. एक दिवस मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं की तुम्ही बाहेर ब्लाऊज शिवायला देता का? तर त्यांचा रिप्लाय आला हो, पण तुम्हाला इथं येऊन काम करावं लागेल. तर मी म्हटलं मला पॉसिबल नाही आहे इथं येऊन काम करणं. तुम्ही जर का मला घरी काम देणार असाल तर मग मी करेल कारण माझ्याकडे मशीन पण आहे, मी ओव्हरलॉक पण करू शकते. तेव्हा माझ्याकडे उषा जनेमो वंडर स्टिच आणि माझं हाफ शटलचं मशीन जे तुम्ही पाहिलेलं आहे हे दोन्ही मशीन होते कारण मी साईड बाय साईड एका याच्याकडनं फॉल पिकोला साड्या आणायचा पण मी विचार करत होते म्हणून मी हे दोन्ही मशीन घेतले होते. ते मशीन मी EMIवर घेतलं होतं. तुम्ही विचार नाही करणार, त्या मशीनचा EMI होता मला 500 रुपये आणि मी ते मशीन घेतलं होतं तेव्हा 11,000ला आणि मी 2 वर्षाचा EMI घेतला होता कारण तेव्हा माझ्याकडे क्रेडिट कार्ड होतं ज्या क्रेडिट कार्डची लिमिट होती फक्त आणि फक्त 20,000 रुपये. कारण तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स असतो यावरून तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट असते. तर मी तो क्रेडिट कार्डवरती ॲमेझॉनवरून ते मशीन घेतलं होतं की ज्याचं फक्त मी 500 रुपये महिन्याला EMI ठेवला होता कारण माझ्याकडे इन्कम सोर्स काहीच नव्हता. त्यामुळे मी त्या हिशोबाने आणि नरेंद्रची जी सॅलरी येत होती त्या सॅलरीमधून आमचा घर खर्च, घराचं भाडं, ओमची शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून होत्या. मग मी हे असं प्लॅनिंग केलं आणि मग त्यांना विचारून आले पण त्यांनी सांगितलं की घरी तर आम्ही देत नाही. पण तरी पण त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर घेतला. मी म्हटलं जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही द्या. अशातच सीझन सुरू झाला आणि त्यांच्याकडे ज्या कामाला येणाऱ्या महिला आहेत त्या कमी पडायला लागल्या. मग त्यांनी एक दिवस मला कॉल केला आणि मला म्हटले की ठीक आहे तुमच्याकडे जर घरी मशीन आहे तर तुम्हाला मी घरी काम देईल पण मला आधी तुमचं फिनिशिंग बघायला लागेल. तर मग एक ब्लाऊज मी त्यांच्याकडनं साधा ब्लाऊज आणला, साधा म्हणजे बिना अस्तरचा आणि त्या ब्लाऊजची पायपिंग त्या टेलरला इतकी आवडली की अक्षरशः त्यांनी माझं कौतुक केलं. म्हणे अशा माझ्याकडे आत्तासुद्धा काम करतात ना त्या स्टुडंट म्हणजे त्या बायकांना पायपिंग इतकी छान जमत नाही आणि त्या बेसवर त्यांनी मला घरी काम द्यायला सुरुवात केली. मग सुरुवातीला 2 साधे ब्लाऊज आणि 2 अस्तरचे ब्लाऊज असे त्यांनी मला टार्गेट द्यायला सुरुवात केली. मग ते म्हटले की जसं जसं तुम्ही रेग्युलरली काम कराल तसं तसं मग मी तुम्हाला पुढे काम वाढवून देईल. मग तो सीझनच होता म्हणजे नॉर्मली मला वाटतं आहे की जून जुलैमध्येच मी त्यांना जाऊन विचारलं होतं आणि साधारणतः 15 दिवसानंतर त्यांचा मला कॉल आला होता की त्यांच्याकडे काम वाढलं आहे आणि असं. मग तर तेव्हा मला साध्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ती फक्त 40 रुपये मिळत होती. 40 रुपये शिवण्यासाठी आणि अस्तरच्या ब्लाऊजचे 70 रुपये असे. आणि जर पॅटर्न असेल तर अस्तरच्या ब्लाऊजला फक्त 10 रुपये एक्स्ट्रा मिळायचे. तर पॅटर्नचे मी सुरुवातीला ब्लाऊज नाही घेतले कारण मला माहिती नव्हतं, आयडिया नव्हती. पण मला त्या टेलरनी सांगितलं तुम्ही पॅटर्न जर शिकलात तर तुम्हाला पॅटर्नचे ब्लाऊज पण आम्ही देऊ. तर मी विचार नव्हता केला. मी म्हटलं आता सुरुवातीला आपल्याला ब्लाऊजच शिवायला मिळत आहेत ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे. मग मी दिवसाला सुरुवातीला
एक अस्तरचा आणि एक साधा ब्लाऊज असं मी बनवायला लागले. मग 2 दिवसांनी मी त्यांना 4 ब्लाऊज द्यायला लागले. मग नंतर मला असं वाटायला लागलं की अरे पैसे मिळत आहेत, म्हणजे अस्तरचा एक आणि साधा एक शिवला तर मला 110 रुपये, 100 रुपये वगैरे मिळायचे, 110, 120 रुपये वगैरे मिळायचे. मग मी विचार केला की हे दुप्पट झालं पाहिजे. मग मी दिवसाला 4 ब्लाऊज शिवायला लागले. मग जेव्हा 4 ब्लाऊज शिवायला लागले तेव्हा लक्षात आलं की अरे मी दिवसाला आता 200 रुपये कमवते आहे. मग असा विचार केला की दिवसाला मी 500 रुपये कमवायला पाहिजे. मग मी हळूहळू थोडंसं काम वाढवलं आणि मग हळूहळू मी महिन्याला नाही म्हटलं तरी तेव्हा त्या सीझनमध्ये मी महिन्याला 15,000 रुपये कमवले होते. पण मग त्यासाठी माझं फिनिशिंग चांगलं होतं आणि ह्या सगळ्या बेसवरती त्या टेलरनी मला काम द्यायला सुरुवात केली. मग नंतर हळूहळू तो टेलर म्हणायला लागला की मॅडम आता मी तुम्हाला घरी नाही काम देऊ शकत, तर तुम्ही इथं येऊन काम करायचं. तर मी म्हटलं सर मला अजिबात जमणार नाही इथं येऊन काम करायचं, कारण माझा मुलगा छोटा आहे, त्याला सांभाळायला कोणी नाही आहे. मग नंतर हळूहळू मी काय करायला लागले की जेव्हा माझं फिनिशिंग चांगलं यायला लागले त्या टेलरचं मी कटिंग वगैरे थोडंसं बघितलं होतं, नॉर्मली कसं कटिंग केलं जातं काय, थोडंसं बघून शिकले. नंतर मी माझ्या कटिंगमध्ये असे चांगले बदल केले. मग हळूहळू माझ्या मम्मीचे ब्लाऊज छान फिटिंगला बसायला लागले. मग नंतर मी काही माझ्या मैत्रिणींचे ब्लाऊज फ्रीमध्ये स्टिच करून दिले, पण त्यांना सांगितलं होतं की जर ब्लाऊज परफेक्ट बसला तर नेक्स्ट टाईम मी शिलाई घेईल. ह्या बोलीवरतीच मी त्यांचे ब्लाऊज फ्रीमध्ये शिवायला घेतले होते. आणि असं करता माझे ब्लाऊज छान फिटिंगला बसायला लागले. मग हळूहळू मी बाहेरची कामं घ्यायला लागले. तेव्हा मी सगळ्यात पहिला माझा ब्लाऊज शिवला होता तेव्हा माझ्या ब्लाऊजची शिलाई होती 240 रुपये, की जो इतका सुंदर ब्लाऊज फिटिंग अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. मी एका कस्टमरचा ब्लाऊज घेतला होता आणि तो ब्लाऊज साधा सिंपल कटोरी ब्लाऊज होता. 240 रुपये शिलाई मी त्यांना सांगितली होती, कारण बाहेर 300 रुपये शिलाई होती टेलरकडे. तर मी 250 बोलले होते, तरी त्यांनी 10 रुपये माझ्याकडनं कमी केले. मी म्हटलं ठीक आहे ना, 10 रुपये तर 10 रुपये. तेव्हा मी एवढा विचार नव्हते करत, कारण तेव्हा मला कामाची गरज होती आणि मला 4 पैसे येणं महत्त्वाचं होतं. तर साधारणतः तो पण ब्लाऊज मी त्यांना आज त्यांनी दिला तर मी त्यांना परवा दिवशी द्यायचं कबूल केलं होतं. म्हटलं एक दिवस कटिंगला जाईल आणि एक दिवस स्टिचिंगला जाईल, कारण मी नवीन होते, मला एवढं त्यातलं नॉलेज नव्हतं. ह्या सगळ्या बेसवरती मी पहिलं माझं 240 रुपये माझी पहिली स्वतःची कमाई होती. म्हणजे टेलरकडून कटिंग करून आणलेली ती कमाई मी करतच होते, पण मी सगळ्यात पहिल्यांदा ब्लाऊजची शिलाई घेतली होती 240 रुपये, जो मी अस्तरचा ब्लाऊज शिवला होता. आणि जे तिथून माझा कॉन्फिडन्स वाढला ना, आणि तिथून मी काम घ्यायला सुरुवात केली. काही कस्टमरचे ब्लाऊज नंतर बिघडत होते, थोडंसं प्रॉब्लेम येत होते. सुरुवात चांगली झाली होती, पण एखाद्या कस्टमरला ऑड माप असेल किंवा शोल्डरात जास्त असतील, गळाच कमी असेल, तेव्हा प्रॉब्लेम येत होते मला, पण मी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशनसुद्धा शोधण्याचा प्रयत्न करत होते. सो अशी माझी एक कामाची सुरुवात झाली आणि मला पहिलं कस्टमरचं ब्लाऊज जे मी स्वतः कटिंग करून आणि स्वतः स्टिच करून केलेली माझी पहिली कमाई 240 रुपये होती. तर मैत्रिणींनो बघा, म्हणजे मी माझ्या आयुष्याची सुरुवात, कदाचित हे तुम्हाला स्वतःच्या मनालासुद्धा रिलेट होईल की हो ताई, की आमच्या आयुष्यात पण असेच दिवस आम्ही आत्ता बघतोय किंवा कदाचित तुम्ही बघितले पण असतील. तर कोणीही असं डायरेक्ट यशस्वी होत नाही किंवा डायरेक्ट सगळ्या गोष्टी त्यांना आयुष्यात मिळतात लगेच, असं नसतं. मी मागचे 8 ते 10 वर्ष झालं स्ट्रगल करते आणि त्या स्ट्रगलमधून आजचं माझं जे आउटपुट आहे, मी बिनधास्त 15 मिनटात एक ब्लाऊज कटिंग करू शकते. कस्टमरची बॉडी बघूनच मी सांगू शकते की कस्टमरचं माप, कस्टमरच्या ब्लाऊजमध्ये काय बदल करावे लागतात. तर हे इतकं सहजासहजी येत नाही, ह्याला अनुभव लागतो. तर मैत्रिणींनो, आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अशाच माझ्या आयुष्याचा आनंददायी प्रवास बघण्यासाठी, प्रत्येक एपिसोड बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ ऑनलाईन येईल तेव्हा नोटिफिकेशन मिळेल. तर हा ब्लाऊज बघा, बोलता मी हा ब्लाऊज पूर्णसुद्धा केला. सिम्पल ब्लाऊज होता आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे 500 रुपये, कारण हा ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंग करायचं होतं. पुढचा गळा पंचकोणी होता, मागे बॅक हुक होते आणि ह्या पद्धतीने हा ब्लाऊज मी पूर्ण केलेला आहे. तर बऱ्याचदा तुम्ही मला म्हणता ना की ताई ब्लाऊजची शिलाई पण सांगत जा, तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी प्रिन्सेस कटची 500 रुपये घेतलेली आहे. चला मग आजचा ब्लॉग इतकाच, भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगसोबत. बाय एव्हरीवन.